नमस्कार मित्रांनो, हे आहे आपलं जम्बो ड्रॅगन फ्रूट. 2 वर्ष कंप्लीट झालेलं आहे यांना. आपण बघू शकता कसं फळ लागलेलं आहे ते. आता सीझन शेवटचा सीझन आहे, शेवटचं हार्वेस्टिंग आहे. आणखीन एक 15 दिवस लागेल यायला. 2 वर्षामध्ये अशी एवढी वाढ झालेली आहे. एका झाडाला 4, 5, 3, 5, 6 प्रतिपोल फळ लागलेलं आहे. इथं बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 ॲव्हरेज 4, 5 आहेत. या बागेला 2 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. पण कॅमेरा पण लावलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव. 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 3 एकरची बाग आहे जम्बो व्हरायटी. असं जर पाहिलं आपण वरून कळेल आपल्याला. 2000 पोल बसवलं आपण. आतापर्यंत एक 5-6 टन माल 5-6 टन माल निघालेला आहे. आणखीन एक 3-4 टन माल निघायची अपेक्षा आहे. बघूया किती निघेल ते. पुढल्या वर्षी 3 वर्ष कंप्लीट होईल तर पुढल्या वर्षी जास्ती त्याला फळ लागेल. ज्यावेळेस तुम्हाला हे प्लेट दिसणार नाही एवढे ज्या ब्रांचेस आणि एवढे त्याला कॅनोपी लागतील तेव्हाच त्याचं उत्पन्न जास्त वाढेल. कम्पॅरेटिव्हली जम्बोला जर आपण विचार केला तर जम्बोला कम्पॅरेटिव्हली कमी फळ आहे. सी व्हरायटीला जास्ती रिझल्ट आहे. सी व्हरायटीला पहिल्या वर्षापासून चांगलं उत्पादन भेटू शकतो. सुरुवातीला सी व्हरायटीचं आम्हाला पण माहिती नव्हतं, जास्ती नॉलेज नव्हतं. त्यावेळेस जम्बो मार्केटमध्ये होतं तर जम्बो लावलं. नंतर 2 वर्षानंतर सी व्हरायटी आली मार्केटमध्ये. ते पण आपण लावलेलं आहे. पलीकडल्या बागेमध्ये सी व्हरायटी आहे. ते पण एक 4 एकर सी व्हरायटी आहे. 3 एकर जम्बो आणि 4 एकर सी व्हरायटी. बघूया सी व्हरायटी आता पुढे नेक्स्ट इयरला. सी व्हरायटीला लावून 4-6 महिने झालेत. याला 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. पुढल्या वर्षी सी व्हरायटी आणि दोन्हीला मिळून एक ॲव्हरेज एकरी 7-8 टन माल निघायला काय हरकत नाही आहे. अशी एक आपली बाग आहे छोटीशी, बघू शकता. या ठिकाणी जास्ती लागलेत बघा. या खांबाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. कुठे 9 लागलेत, कुठे 3 लागलेत, कुठे 4 लागलेत. एक ॲव्हरेज 3-4 पकडलं तरी 2-3 टन माल निघू शकतो. या खांबाला जास्ती आहेत. सध्या तरी याच्यामध्ये आपण केमिकल खत आणि शेणखत दोन्हीचं मिक्स आपण देतो. इथं छान बऱ्यापैकी लागलेली.